हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण कोणत्याही प्रकारचा इनो, सोडा, दही, लिंबू न वापरताही अगदी जाळीदार नाश्ता बनवणार आहोत, तेही फक्त तांदळाच्या पिठापासूनच. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा नाश्ता आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच त्यामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे. बेसन पीठ ऑप्शनल आहे, असेल तर टाका किंवा स्किप केलं तरी चालेल. इथे बारीक चिरलेला 1 कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू पण शकतात, जसे की काकडी, गाजर, काही पालेभाज्या असेल त्या, म्हणजे मुलं जी खाणार असेल ते तुम्ही टाकू शकता. तर इथे मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहे. अगदी घरातल्याच कमी साहित्यामध्ये आपण याला बनवणार आहोत. अगदीच कधी काही सुचलं नाही की आपण नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे, तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, 5 मिनिटातच तयार होते. तर लहान मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा असं इतर वेळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात. कोणत्याही चटणीसोबत कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता. अगदी 5 मिनिटात तयार होते. तर इथे आपले तवासुद्धा गरम झालेला आहे. चांगलं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तांदळाचं पीठ असल्यामुळे पाणी कधी कधी कमी जास्तसुद्धा लागू शकते. तर प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण डोसा तव्यावर टाकायला जाऊ त्यावेळेस एकदा हा मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कमी वाटलं तर परत थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवू शकता. अगदी पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. तर तवा एकदा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर तुम्ही तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आहे. आणि नंतर हळूहळू यावरती एका पळीच्या साहाय्याने बॅटर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे. अगदी शेकायलासुद्धा अगदी 5 मिनिटातच, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी वेळात तो शेकला जातो. तर इथं बघू शकता तुम्ही, माझा एक डोसा मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे. तर दुसरासुद्धा आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी आधी काही तेल वगैरे लावलेलं नाही आहे, तरीही अगदी परफेक्ट बनतो आणि पटकन निघतो, कुठेही चिपकत नाही तव्याला. तर हे बघू शकताय तुम्ही. तयार आहे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.